उमराणे विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हाईस चेअरमनपदी बाळासाहेब देवरे यांची बिनविरोध निवड. उमराणे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची बैठक सोमवार दिनांक 24 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता चेअरमन सुनील दत्तू देवरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेच्या व्हाईस चेअरमन पदाची निवड प्रक्रिया पार पडली. रोटेशन पद्धतीनुसार मावळते व्हाईस चेअरमन माणिक त्र्यंबक देवरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवड प्रक्रिया घेण्यात आली. यावेळी बाळासाहेब भाऊराव देवरे यांची व्हाईस चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली. बाळासाहेब देवरे यांच्या नावाचा प्रस्ताव रमेश आनंदा देवरे यांनी सूचक म्हणून मांडला, तर मोठा भाऊ रावण देवरे यांनी अनुमोदन दिले. उपस्थित संचालक मंडळाने या निवडीला एकमताने मान्यता दिली. यावेळी माजी सभापती रतन देवरे, रत्नाकर देवरे, ग्रामपंचायत सदस्य सचिन देवरे, रमेश देवरे, अशोक देवरे, पोपट देवरे, किरण देवरे, सुरेश देवरे, संजय झाडे, भगवान माने, वसंत पवार, भिला देवरे, महिला संचालिका सौ नलिनीताई देवरे, सौ संगीताताई देवरे यांच्यासह सर्व संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होता. नवनिर्वाचित व्हाईस चेअरमन बाळासाहेब देवरे यांची उपस्थित संचालक व मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सोसायटीचे चेअरमन सुनील दत्तू देवरे यांनी संस्थेच्या आगामी उपक्रमांबाबत महत्त्वाची माहिती दिली. उमराणे येथे युनियन बँकेच्या शाखेचे काम प्रगतीपथावर असून लवकरच या बँक शाखेचा शेतकरी, सोसायटीचे सभासद तसेच गावातील नागरिकांना मोठा फायदा होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. युनियन बँकेच्या माध्यमातून सभासदांना पीक कर्ज तसेच फार्म हाऊससाठी कर्ज सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार असून सभासद व ग्रामस्थांना दिलेला शब्द पूर्ण करण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल सुरू आहे, असेही चेअरमन सुनील दत्तू देवरे यांनी सांगितले. S9 TV न्यूज साठी शरद पवार, चिंचवे. काल जी व्हाईस चेअरमन पदाची जबाबदारी ज्या व्हाईस चेअरमनवर पडली त्यामध्ये तुमच्या प्रमुख प्राधान्य क्रमांकात कोणते विषय होते आणि कुठल्या विषयावरून किंवा रोटेशन पद्धतीने कोणाच्या अध्यक्षतेखाली ती निवड प्रक्रिया पार पडली? जी निवड प्रक्रिया आहे, स्वतः चेअरमन आहे आपल्या याच्यामध्ये ती प्रक्रिया पार पडली आहे आणि त्यामध्ये रोटेशन पद्धतीनुसार माणिक त्र्यंबक यांनी राजीनामा दिल्यानंतर अच्छा, बोला. बाळू भाऊरावची निवड करण्यात आली आहे. आपल्या विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अडचणी असतील ते सोडवण्यासाठी सोसायटीच्या माध्यमातून नवीन कुठले उपक्रम आहेत? सोसायटीच्या माध्यमातून सध्याची परिस्थिती सोसायटीची खराब आहे आर्थिक. NDC बँकेची परिस्थिती सगळ्या लोकांना ज्ञात आहे. बरोबर. मग पर्यायी व्यवस्था म्हणून मी सोसायटीच्या बिल्डिंग मध्ये युनियन बँकची शाखा आणली आहे आणि ती शाखा माझ्या माहितीनुसार एवढ्या 15-20 दिवसात, महिन्याच्या आत ते शाखेचं ओपनिंग होईल आणि ती शाखा गव्हर्नमेंटची RBI ची ब्रँच आहे. त्या युनियन बँकेच्या माध्यमातून आपल्या सोसायटीचे जे 3000 सभासद आहेत, त्या सभासदांना सोसायटीकडून तर कर्ज मिळत नाही. त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या युनियन बँकेच्या माध्यमातून पीक कर्ज म्हणा, शेतकऱ्यांना घर बांधण्यासाठी, ट्रॅक्टर घेण्यासाठी, शेतकऱ्यांना ज्या बी काही कर्ज सुविधा त्या बँकेच्या माध्यमातून आपण करणार आहोत. मला आता हे सांगा, उमराणे परिसरामधील किंवा आपले जे सदस्य आहेत, सभासद आहेत किंवा शेतकरी आहेत, यांना कोणत्या प्रमुख समस्या तुम्ही प्रशासनापर्यंत किंवा तुमच्या माध्यमातून सोडवणार आहात किंवा बिनविरोध निवड झाल्याने संचालक मंडळाने तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल नक्की काय सांगाल? हे बघा, संचालक मंडळात जे गावाने आम्हाला बिनविरोध निवडून दिलं आहे आणि आम्ही जो शब्द दिला होता, विकास सोसायटीचं कुठलाही निधी उपलब्ध नसताना आमचे चेअरमन आणि संचालक मंडळ यांच्या माध्यमातून आम्ही ती बिल्डिंगचं बांधकाम पूर्ण करून, सोसायटीची परिस्थिती खराब असल्यामुळे सोसायटीच्या माध्यमातून जे कर्मचारी आहेत त्यांचे पगार सुद्धा होत नाही, पण ती बँकेला ती बिल्डिंग बांधकाम करून बँकेला दिल्यामुळे त्याच्यातनं जे उत्पन्न येतं त्याच्यातनं त्या कर्मचाऱ्यांचे उदरनिर्वाह होऊ शकतो. त्याच्यानंतर जी बँक आपण ह्या ठिकाणी आणली त्याच्यासाठी शेतकऱ्यांना त्या माध्यमातून कर्ज पुरवठा करता येऊ शकतो आणि बँकेने जर आम्हाला अजून काही त्या बँकेतनं निधी उपलब्ध झाला तर भविष्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आताची परिस्थिती, खत वगैरे जे आहेत जे शेतीसाठी लागतात त्याच्यासाठी सुद्धा आम्ही भविष्यामध्ये
सोसायटीच्या माध्यमातून खत खाद्य बियाण्याचं दुकानाचं सुद्धा आमच्या डोक्यात योजना आहे. हम्म. त्यासाठी निधी जर उपलब्ध झाला तर ते सुद्धा काम आम्ही भविष्यात करण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण जर बघितलं जेव्हा जेव्हा विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन पदाची असेल रोटेशन पद्धतीने ज्या ज्या वेळेस निवड होते त्यावेळेस एक शब्द नेहमीच पुढे येत असतो की लवकरच युनियन बँकेचे उद्घाटन होणार आहे. आतापर्यंत तर आपण हेच ऐकत आलेलो आहोत. आता मला एक सांगा, आता पुन्हा तुम्ही एक शब्द या ठिकाणी दिलेला आहे की आम्ही गावाचा आणि सभासदांचा शब्द पाळला. नक्की आपण मागे ऐकलं, आता नक्की उमराणा येथे सुरू होणाऱ्या युनियन बँकेच्या शाखेचे उद्घाटन नक्की बघा, नेमके कधी होणार आहे? 100% सांगतो, युनियन बँकेचं शाखेचं बांधकाम पूर्ण झालं आहे. आता त्याच्यानंतर बांधकाम झाल्यानंतर आता तिथं बँकेचं पूर्णपणे स्ट्रॉंग रूम, हम्म. फर्निचर, ऑल टोटल काम हे कम्प्लीट झालेलं आहे. हम्म. फक्त किरकोळ कामं बाकी आहेत आणि माझ्या माहितीनुसार एवढ्या 8 ते 10 दिवसामध्ये ते सगळे कामं पूर्ण होतील हम्म. आणि एवढ्या 8 ते 15 दिवसात बँकेचं उद्घाटन करून हम्म. लोकांच्या सेवेसाठी सभासदांच्या परिसराच्या सेवेसाठी लवकरात लवकर बँक चालू होईल. नक्कीच आपण आता जर बघितलं तर आपण मागेही बोलले आहेत की जसं सभासदांना पीक कर्ज असेल, फार्म हाऊस साठी पीक कर्ज असेल, हे जे त्या युनियन बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकतो हे नक्कीच आहे. परंतु त्याच्यासाठी शेतकऱ्यांना नक्की कोणत्या प्रक्रिया कराव्या लागणार आहेत किंवा आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत या संदर्भात काय सांगाल? बघा, त्यामध्ये ही बँक माझी वैयक्तिक बँक नाही, ही सरकारी बँक आहे हम्म. आणि सरकारी बँकेला शेतकऱ्यांचा सातबारा उतारा, पॅन कार्ड, आधार कार्ड याच्या पलीकडे काही लागत नसतं आणि हम्म. सरकारच्या योजना आहेत त्या बँकेच्या माध्यमातून आमच्या संचालक मंडळ चेअरमनच्या माध्यमातून 100% त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा ज्या अडचणी आहेत त्या दूर करण्याचा आम्ही या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. बरं, माझा एक शेवटचा प्रश्न आहे. सभासदांना दिलेल्या आश्वासनापैकी आतापर्यंत कोणती कामे पूर्ण झाली आहेत आणि कोणती प्रलंबित आहेत? आतापर्यंत आम्ही पहिलं काम बँकेचं सांगितलं होतं आणि ते आता 99% म्हणण्यापेक्षा 100% पूर्ण परिस्थितीमध्ये झालेलं आहे. हम्म. आणि राहिला विषय जे खतांच्या बाबतीत जो विषय आहे हम्म. तेवढा आमच्या शब्द दिल्याप्रमाणे प्रलंबित आहे आणि हम्म. ते सुद्धा काम जर आम्हाला निधी उपलब्ध झाला बँक तर त्या ज्या गोष्टी आहेत खतांच्या विषय जर बँकेने त्या संदर्भात जर आपल्याला आर्थिक पुरवठा झाला किंवा हा. निधी उपलब्ध झाला तर त्या माध्यमातून आपण खतांचा जे विषय आहे लोकांना शेतकरी दिलेला तो सुद्धा आपण या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच. आता मला सांगा, निवड झाली, आश्वासनही दिली, मात्र आता शेतकरी आणि सभासदांना या आश्वासनाची अंमलबजावणी प्रत्यक्षात कधी दिसणार? बँकेचं ओपनिंग झाल्यानंतर इमिजिएटली त्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत आणि त्याच्यासाठी बँकेने आता बँक मॅनेजर आणि 2 त्यांना सहाय्यक अशा पद्धतीचं तिथं नियोजन आहे आणि खाते ओपनिंगचे काम बँकेने चालू करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्यांना ते आजही बँकेत जाऊन खातं ओपनिंग करून आणि त्यांना जी अडचण आहे ती त्या माध्यमातून पूर्ण होऊ शकते. त्याच्यासाठी वेट आणि वॉचची गरज नाही. ओके, खूप खूप धन्यवाद. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका.